आता बातमी पुण्यामधनं पुण्याच्या शिरूरमध्ये एक हत्या झालेली आपल्याला सगळ्यांना समोर आलेली होती आणि त्याच संदर्भात आता एक अत्यंत महत्त्वाचा धागादोरा समोर आलेला आहे। कारण अशाच प्रकारची एक हत्या आणखी काही दिवसापूर्वी किंबहुना झालेली होती। 2 अल्पवयीन मुलांची हत्या झाली आणि त्याचं कारण जे आहे ते फारच धक्कादायक आहे। 22 वर्षाच्या तरुणाने समलैंगिक संबंधांना विरोध केल्यानं हे हत्या केल्याचं समोर येते। अक्षय मांजरे त्याचं नाव आहे। या हत्येचा तपास करताना आरोपी अक्षय मांजरेने गेल्या वर्षी 21 जूनला अशाच प्रकारे समलैंगिक संबंधांना विरोध केल्यानं 11 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती अशी माहिती समोर येते। विशेष म्हणजे या दोन्ही हत्या करून त्या हत्येशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तो तपासाकरता पोलीस घटनास्थळी आल्यावर तिथे उपस्थित राहत होता। अखेर पोलिसांनी गावातल्या अनेकांची कसून चौकशी करायचं ठरवलं। यावेळी अक्षय मांजरेच्या जबाबात पोलिसांना विसंगती जाणवली आणि दोन्ही हत्यांचा उलगडा झालेला आहे। तो मुलगा काल 10:30-11 वाजेपासून घरातून बाहेर गेला आणि परत आला नाही। 6 वाजेपर्यंत घरच्याने शोध घेतला। मग त्यांचे नातेवाईकाला त्याची बॉडी त्या ठिकाणी मिळाली। त्याच्या डोक्यात एक जखम होता आणि बॉडीवर काही ठिकाणी अब्रेजन मार्क्स होते आणि तातडीने पोलिसांनी त्यामध्ये गुन्हा दाखल केला। मर्डरचा गुन्हा BNS 103(1) प्रमाणे दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यात अधिक तपास आम्ही काल रात्रीपासूनही सुरू केला। आता बातमी येते मुंबईच्या कांदिवलीमधून। मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका मशिदीमध्ये नमाज पढण्यावरून 2